नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंडळींनो, भावांनी आणि बहिणींनो, स्वारगेट बस स्थानक शिवशाही बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्याकडून आता स्वतःवर वेगळे आरोप होत आहेत. मी तृतीयपंथी आहेत, तसंच समलैंगिक आहेत, तसंच याच्या पत्नीने सुद्धा काय आरोप केले आणि हा या प्रकरणातून कसं काय निष्ठायचा प्रयत्न करतोय, स्वतःचा बचाव करतोय, या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आजची दत्ता गाडे प्रकरणाची सर्वात मोठी अपडेट असल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात अर्धवट सोडू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त संपूर्ण घटनाक्रम माहिती समजून घ्या आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत बघा फक्त. स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात आली असून याला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत. पोलीस तपासादरम्यान दत्ता गाडेंनी मी तृतीयपंथी असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. तसंच मी समलैंगिक असल्याचा सुद्धा यांनी जबाब पोलिसांना दिला आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे दत्ता गाडेचे लग्न झालेले असून याला बायको व एक मुलगासुद्धा आहेत. आरोपी दत्ता गाडेने दिलेल्या या जबाबामुळे पोलिसांनी त्याची लैंगिक क्षमता चाचणीसुद्धा घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दत्ता गाडेची लैंगिक क्षमता चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो तृतीयपंथी असल्याचं सिद्ध होत नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी तो मी तृतीयपंथी असल्याचं सांगतो. तसंच या प्रकरणात त्याची पत्नीसुद्धा त्याला साथ देताना दिसत आहे. त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार की ती तरुणी बसमध्ये गेली व 2 मिनिटांमध्ये बाहेर आली. 2 मिनिटांमध्ये कसं काय बलात्कार होऊ शकतो? जर त्या तरुणीवर बलात्कार झाला असता तर त्या तरुणीचे कपडे फाटलेले असते. त्या मुलीने कोणताही आरडाओरडा केला नाही. त्यामुळं हे सहमतीने संबंध असल्याचा दावा दत्ता गाडेच्या पत्नीने केला आहे. तसंच हा दावा आरोपीच्या वकिलांनी सुद्धा यापूर्वी केला होता. यामुळे प्रकरणाला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न आरोपी पक्षाकडून होताना दिसतोय. असं म्हणतं की दत्ता गाडे हा दिवसभर घरी राहायचा व रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर पडून रेल्वे स्टेशन व बस स्थानक या परिसरात फिरायचा. कुठे आपल्याला हात साफ करता येईल का या शोधात हारायचा. काही दिवसापूर्वी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये याच्याविरुद्ध चोरी केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच हा काही दिवसापूर्वी 4 चाकी वाहन चालवायचा व ज्या महिलांच्या गळ्यात जास्त सोनं आहेत अशा महिलांना टार्गेट करून गाडीत बसवायचा. ताई, मावशी असं गोड बोलून महिलांशी संवाद साधायचा व कुठंतरी आडराणी गाडी घालून महिलांना जबरदस्ती धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोनं काढून घ्यायचा व पैसे लुटायचा. असं काम काही मागील काळामध्ये दत्ता गाडेकडून झाल्याचं समजतं आहे. तसंच यांनी वयोवृद्ध महिलांनासुद्धा सोडलेलं नाही अशी सुद्धा माहिती सांगण्यात येते. त्यामुळे आता हे प्रकरण कशाप्रकारे पोलीस प्रशासन हाताळतं, यामध्ये न्यायालयाकडून काय याला शिक्षा होती, तसंच यामध्ये आरोपी पक्षाकडून होणारे सगळं काही आरोप हे यावर आपण सर्व अपडेट आणि माहिती दिली आहेत. तर अशी अपडेट आणि माहिती होती. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद. तुमचे खूप खूप विशेष आभार.